नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं 9वी क च्या वर्गामध्ये मी स्वागत करतोय। सर्व मुली कशा आहात? घरी राहताय ना? काळजी घेताय? ओके। आज आपण 9वीचा सिलेबस सुरू करण्यापूर्वी काही बेसिक जो भाग आहे की जो आपल्याला 9वी साठी 10वी साठी लागणार आहे। विशेषतः 9वी मध्ये आपण जी दोन प्रकरण शिकायचोय त्यामध्ये प्रकरण क्रमांक 3 बहुपदी आणि प्रकरण क्रमांक 4 गुणोत्तर प्रमाण यामध्ये काही नित्य समानता नित्य समीकरण जी आहेत याचा आपल्याला वारंवार वापर करावा लागणार आहे। आपण 7वी ला आणि 8वी ला सुद्धा कंसाचा विस्तार हा शिकलेलो आहोत की सूत्राचा उपयोग करून विस्तार करा। यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग। या ठिकाणी a आणि b ही दोन्ही चल पदे आहेत, बरोबर। यातलं a जे आहे ते पहिले पद आहे आणि b जे आहे हे दुसरे पद आहे। कोणी सांगेल का मला की a अधिक b कंसाचा वर्गचा विस्तार काय येतो? हा, श्रद्धा सांगतो, मागे जान्हवी नाही, मदीना मला कोणाला सांगता येते? हा, पायल तू सांग। अगदी बरोबर। a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। या ठिकाणी a हे पहिले पद आहे आणि b हे काय आहे? दुसरं पद आहे। अगदी बरोबर। म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार, त्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। काय सांगितलं मी जसं म्हणतो तसं तुम्ही म्हणा। a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, बरोबर। ओके, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। मग तुम्हाला 7वी 8वी प्रश्न झालेला आहे की सूत्राचा वापर करून विस्तार करा। आपण एक एक्झाम्पल घेऊया। उदाहरणार्थ x अधिक 4 कंसाचा वर्ग। काय लिहितात बघा, x अधिक 4 कंसाचा वर्ग। आता पहिल्यांदा मी गणित तुम्हाला सोडून देतोय, तसंच तुम्ही दुसरं गणित मला सोडून दाखवायचं, ठीक आहे? लक्ष द्या। या ठिकाणी x हे पहिले पद आहे आणि 4 हे जे स्थिर पद आहे हे दुसरं पद आहे। मग या सूत्रानुसार काय येईल तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग, वरती सूत्र बघायचंय। या ठिकाणी x म्हणजे पहिले पद आहे आणि 4 म्हणजे दुसरं पद आहे। म्हणजे a म्हणजे x आहे, b म्हणजे 4। ओके, लक्षात येते? म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद काय आहे? बरोबर x गुणिले दुसरं पद काय आहे? 4, बरोबर, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। कोण सांगेल? अगदी बरोबर, 4 चा वर्ग। करेक्ट। आता आपल्याला हे सोडवायचं आहे। काय बघा, x चा वर्ग अधिक 2 गुणिले 4 म्हणजे 8x अधिक 4 चा वर्ग। कोण सांगते 4 चा वर्ग? 8 नाही, 4 चा वर्ग किती येतो? 16। अगदी बरोबर, 4 चा वर्ग 16।
म्हणजेच x अधिक 4 कंसाचा वर्ग. त्याचा विस्तार काय आला? x चा वर्ग अधिक 8x अधिक 16. येते लक्षात? हा, काही मुली गप्पा मारतायत, व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यांच्या लक्षात आलं? ठीक आहे, पटकन हे गणित लिहून घ्या. ते झालं की तुम्हाला मी दुसरं गणित सोडवायला सांगणार आहे. सगळ्यांनी वह्या उघडल्यात ना? ठीक आहे. कुठली कच्ची वही असेल तर तरी सुद्धा चालेल. आपल्याला कच्च्या गणितात सोडवायचे. आता आपण जे पाहतोय ती बेसिक गणित बघतोय की ज्याचा उपयोग आपल्याला 9वीला आणि 10वीला सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, पटकन गणित लिहून घ्या. मी 2 मिनिटांनी थांबतोय. झाले की मला सांगा. झालं? व्हायचं अजून? ठीक आहे, द्या. दिलं सगळ्यांनी? मागच्या मुली गप्पा माझ्या नाही आहेत, लक्ष द्या इकडे. झालं? श्रद्धा झालं का? मागं चालवी, मदिना, ऋतुजा लिहिलं का? प्रियांका? ठीक आहे, पुसू. आता तुम्हाला गणित सांगू करा मी. ठीक आहे, अशाच पद्धतीचं गणित तुम्ही मला करून दाखवायचंय. गणित क्रमांक 2, x अधिक 5 कंसाचा वर्ग. आता ज्या पद्धतीने गणित सोडवलं आहे त्याच पद्धतीनं हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. मी तुम्हाला बरोबर 2 मिनिटं वेळ देतोय. टाइम स्टार्ट. हा, आपापसात बोलायचं नाहीये, इतरांच्या वेळेत बघायचं नाही. गणित आपापलं सोडवा. x अधिक 5 कंसाचा वर्ग. सगळ्यांना खायचं दिसतंय का व्यवस्थित? मागे दिसतंय? ठीक आहे, ओके. हा, कोण कोण दिसते बघूया. मुली दाखवा. हा, बरोबर. मागच्या मुली सोडवले का? व्हायचं अजून? ठीक आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. अजून 1 मिनिट आपल्याकडे आहे. ठीक आहे, टाइम अप. 2 मिनिटं झालेली आहे. ठीक आहे, आता मी सगळ्यांच्या काय बघत नाहीये. मी गणित ठेवायचे सोडवतोय. कोणीही मला वही दाखवायला यायचं नाही. बघा, x अधिक 5 कंसाचा वर्ग. वरती आपण सूत्र लिहिलेलं आहेच. ते सूत्र बघून गणित सोडवायचं आहे. यासाठी हे सूत्र जे आहे, हा विस्तार जो आहे, हा आपल्याला पाठच पाहिजे. येतं लक्षात? ठीक आहे, कारण आपल्याला, तुम्ही आता 9वीला गेलेला आहात, आपला बेसिक गोष्ट चाललेली आहे. गुणोत्तर प्रमाण आणि बहुपदीमध्ये तुम्हाला याचा कुठेतरी अंशछेदामध्ये उपयोग करावा लागतो. तेव्हा त्याला अडू नये म्हणून थोडीशी उजळणी वजा मी या ठिकाणी घेत आहे. तर x अधिक 5 कंसाचा वर्ग. या ठिकाणी a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 5 आहे. ठीक आहे, आता a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. काय आलं? x चा वर्ग. अगदी बरोबर. अधिक 2 गुणिले पहिलं पद काय आहे? x गुणिले दुसरं पद किती आहे? 5. बरोबर. आणि अधिक दुसरं पद काय ठिकाणी? हा सांगा. 5. बरोबर. म्हणजे काय येणार? 5 चा वर्ग. अगदी बरोबर. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग. आता पुढे 2 गुणिले 5 किती येतं? 2 म्हणजे 10x अधिक 5 चा वर्ग 10. नाही, मग किती येतो? 25. अगदी बरोबर. 5 चा वर्ग 25.
म्हणजे यासाठी आपल्याला वर्ग सुद्धा पाठ पाहिजे. 2 ते 30 वर्ग आणि पाढे आपले 2 पाठ पाहिजे. येतं लक्षात? म्हणजेच x अधिक 5 कंसाचा वर्ग चा विस्तार काय आला? x चा वर्ग अधिक 10x अधिक 25. याचं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, पटकन लिहून घ्या. झालं सगळ्यांचं? व्हेरी गुड. कोणाचं राहिलं असेल, समजलं नसेल तर पुन्हा एकदा विचारा, लिहून घ्या व्यवस्थित. लिहिले? ठीक. असे पण बरेच गणित या पद्धतीचे सोडू शकतो. इथे x असेल, y असेल, तर 5 असेल, तर 10 असेल, कुठलीही संख्या असेल, फक्त या सूत्राच्या बाहेर ते गणित जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता पुढलं गणित आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असंच आहे, फक्त आपण सूत्र तेच वापरणार आहे. गणित बदलतात, बदलून काही फरक पडत नाही. आता गणित घेतोय 2x अधिक 3y कंसाचा वर्ग. आता तुम्ही म्हणा मगाशी x अधिक 5 होतं, आता 2x आणि y दोन दोन चल या ठिकाणी घेतलेले, काय हरकत नाही. समोर सूत्र डोळ्यासमोर ठेवायचं आपण. a म्हणजेच या ठिकाणी 2x आहे आणि b म्हणजेच काय आहे? 3y. कोण सांगेल पहिल्यांदा मला? हे सोडवायचं. हा मागे हा सांगा काय? बरोबर, 2x चा वर्ग. बरोबर आहे का? बरोबर आहे. चूक आहे. काय चूक झाली? तुम्ही फक्त 2 आणि x चा वर्ग केला, 2 चा पण वर्ग केला. या ठिकाणी पहिलं पद काय आहे? 2x. 2x ही दोन पद नाहीये, एकच पद आहे. म्हणजेच या ठिकाणी 2x कंसाचा काय आला? वर्ग अधिक सूत्रामध्ये किती आहे? 2 गुणिले. आता a म्हणजे काय आहे? बरोबर, 2x गुणिले b म्हणजे काय आहे? 3y. अगदी बरोबर. आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कंस करायचा 3x ला म्हणजे झाली 3y ला, म्हणजे 3y कंसाचा वर्ग. पुन्हा इथे लक्षात का? लक्ष द्या. आता या ठिकाणी ते सोडवायचं आपल्याला. 2x कंसाचा वर्ग किती येईल? बरोबर, 2 चा वर्ग 4, 4x चा वर्ग अधिक आता 2 गुणिले 3 यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. अगदी बरोबर. 2 दोन्ही 4, 4 त्रिकोण 12 गुणिले x गुणिले y. अगदी बरोबर. आणि शेवटी 3y कंसाचा वर्ग आहे. म्हणजे 3 चा वर्ग किती येतो? 9 आणि y चा वर्ग y वर्ग. म्हणजे 2x अधिक 3y कंसाचा वर्ग बरोबर काय आलं? 4x चा वर्ग अधिक 12xy अधिक 9y चा वर्ग. संचिता एक लक्षात का? नाही आलं का बरं? बरं ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. संचिता उभी राहा. आता सांग मला, हे वाच काय लिहिले ते? बरोबर, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. जो एरिया मध्ये बोलायचं नाहीये, लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी काय आहे? 2x म्हणजे आपण a मानायचं, ओके, आणि 3y म्हणजे काय मानायचे? सॉरी, 3y म्हणजे काय? b आहे. झालं. सूत्रात ज्या ठिकाणी a आहे तिथे काय ठेवायचं? 2x ठेवायचं. आणि ज्या ठिकाणी b आहे तिथे काय ठेवायचं? 3y. ओके, म्हणजे काय आलं बघा? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग आहे का बघा? बरोबर आहे. अधिक
2 गुणिले पहिलं पद किती आहे 2x गुणिले दुसरं पद काय आहे 3y म्हणजे 2ab अधिक b चा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग. आलं लक्षात? आता पुढील पायरी 2 चा वर्ग किती येतो 4 x चा वर्ग x वर्ग अधिक 2 गुणिले 3 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12xy. एक लक्षात? आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग काय येणार 3 चा वर्ग 9 आणि y चा वर्ग काय आला y चा वर्ग आला. ठीक आहे मग उत्तर काय आलं बघा 4x चा वर्ग अधिक 12xy अधिक 9y चा वर्ग. आलं सरांच्या लक्षात? मागे ठीक आहे पटकन गणित लिहून घ्या. याच पद्धतीचं एक गणित मी आता तुम्हाला करायला सांगणार आहे. पटकन लिहून घ्या पावसात बोलू नका. लिहिले की सांगा. झालं झालं सगळ्यांचं मागे ओके उत्सुका आता तुम्ही मला गणित करून दाखवायचं आहे याच पद्धतीचं 3x अधिक 5y कंसाचा वर्ग. गणित काय सांगितले पहा 3x अधिक 5y कंसाचा वर्ग. ठीक आहे सोडवा. तुम्हाला बरोबर मी 2 मिनिटं वेळ देतोय. टाइम स्टार्ट. सोडवा व्यवस्थित. तिथं a म्हणजे काय आहे 3x आणि b म्हणजे काय आहे 5y. समोर तुमच्या सूत्र लिहिलेलं आहे फक्त त्यात किमती ठेवायच्या. व्यवस्थित डोकं शांत ठेवून गणित सोडवा. गडबड करू नका. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. एक मिनिट कंप्लीट. अजून 1 मिनिट आपल्याकडे आहे. थोडंसं अक्षर मोठं करू का? दिसत नाहीये. 3x अधिक 5y कंसाचा वर्ग. आता दिसते का पहा? ठीक बघा गणित सोडतोय मी. 3x कंसाचा वर्ग ओके अधिक सूत्रात किती आहे 2 गुणिले पहिलं पद काय आहे 3x बरोबर गुणिले b म्हणजे काय आहे 5y अगदी बरोबर आणि अधिक दुसरं पद किती आहे 5y नुसतं 5 नाही 5y याला कौंस घालायचा म्हणजे गोंधळ होत नाही. इथे कौंस घातलेला आहे मी. जर कौंस घातला नाही त्याचा अर्थ काय होतो फक्त x चा वर्ग येईल 3 चा वर्ग होणार नाही. इथं मी कौंस का घातला तर 3x हे पहिलं पद आहे 3x आणि 5y हे दुसरं पद आहे. येते लक्षात? ठीक आहे. आता पुढे कोण सांगेल मला 3x चा वर्ग किती बरोबर
9y चा वर्ग अधिक कोण सांगते ज्वेरिया सांगा किती येते 2 त्रिक 6 आणि 6 पंचे 30 अगदी बरोबर 30 xy अधिक दुसरं पद 5y चा वर्ग म्हणजे किती आलं 25y चा वर्ग बघा किती सोपं आहे इथे आहे की नाही यासाठी महत्वाचं काय आहे हे आपल्याला विस्तार जो आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग आपल्याला पाठ पाहिजे येते लक्षात आता शेवटचं एकच गणित घेतोय मग तुम्हाला होमवर्कला 5 गणित देईल हा व्हायचं योजना घेऊन लवकर लिहा पटकन आपल्याला वेळ जास्त नाहीये तास संपत आलेला आहे का झालं पुसू ठीक आहे आता कधी पण संख्या दिली सूत्राचा उपयोग करून किमती काढा अशी गणित आपल्याला झालेली आहे आता आपण गणित घेऊया 52 चा वर्ग आता 52 चा वर्ग म्हणजे आपल्याला 52 गुणिले 52 करायचं नाही सूत्राचा उपयोग करून विस्तार करायचा आहे मग आता या ठिकाणी ए आणि बी दोन पद आहेत इथं मात्र काय आहे एकच पद आहे मग काय करायचं कोण सांगेल अगे हा 50 अधिक 2 अगदी बरोबर याची फोड काय केली बघा 50 अधिक 2 कंसाचा वर्ग आलं का बघा 50 म्हणजे ए पहिलं पद आणि 2 म्हणजे बी दुसरं पद झालं आपल्याला समोर सूत्र आहे सोडवायचं आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 50 चा वर्ग अधिक पुढे सूत्रात काय आहे 2 गुणिले ए म्हणजे पहिलं पद आणि बी म्हणजे दुसरं पद अगदी बरोबर आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग आता 50 चा वर्ग तुम्हाला सांगितले वर्ग कसा करायचा हा 5 चा वर्ग करायचा शून्याचा वर्ग 0 0 2 शून्य लिहून टाकायचे तसा 40 चा वर्ग किती 4 चा वर्ग 16 वरती 2 शून्य 1600 आलं आणि आपल्याला काय 30 पर्यंतच वर्ग पाठ आहेत हे आपल्याला काय पाठ नाही असं लक्षात ठेवायचं आपण नाही मग तुम्हाला 50 गुणिले 50 करावं लागेल त्याचा आपला वेळ पडतो बरोबर आहे ना म्हणून 50 चा वर्ग मी या पद्धतीने केला की त्याला 2500 पुढं 2 गुणिले 50 किती येते 100 100 गुणिले 2 किती 200 अगदी बरोबर आणि अधिक किती आहे 2 चा वर्ग 4 आता आपल्याला बेरीज करायची आता ही बेरीज सुद्धा बऱ्याच मुली चुकतात आता आपण 9वीत आलेलो आहोत तरी सुद्धा काही मुली चुकतात काय चुकवतात बघा बेरीज कशी त्या सांगितलं उभी बेरीज करा त्या कशा करतात बघा आता 2500 अधिक 200 अधिक 4 0 0 5 4 2 6 6 2 8 बरोबर आहे काय नाही मग काय चुकलं या ठिकाणी एकम स्थान दशक स्थान शतक स्थान हे आपल्याला बेस व्यवस्थित माहित नसल्यामुळं की आपण विसरले असल्यामुळे आपण अशी चुकीची बेरीज करतो म्हणजे गणितच्या 3 स्टेप केल्या आणि बरोबर उत्तराच्या ठिकाणी तुम्ही चुकला तुमचा 1 मार्क या ठिकाणी जाऊ शकतो तेव्हा बेरीज करताना आपण ही काळजी घ्यायची की 2500 मग 200 मधला 0 तर दशक आणि हा शतक आणि 4 जो आहे तो डिजिटला आहे एकच स्थानी आहे म्हणजे बेरीज त्याची या प्रकारे 0 अधिक 0 अधिक 4 4 0 अधिक 0 0 5 आणि 2 7 आणि 2 अशी 2 म्हणजे किती आले हे 2700
4 आणि मगाशी किती आलेलं असं झालेलं का आपल्याला नाही. आता आपण नदीमध्ये गेलोय. अशा किरकोळ चुका करायच्या नाहीत. तुम्हाला माफी नाही. तुम्ही आता काय चौथी वाचली नाहीये. तुम्हाला बेजा वजाबाक्या गुणाकार आणि भागाकार या मूलभूत क्रिया करता आल्याच पाहिजे. त्या सुट्टीमध्ये पाडे वर्ग गुणाकार बेरीज याची भरपूर प्रॅक्टिस करा. येते लक्षात. पटकन लिहून घ्या. आता तुम्हाला मी होमवर्कला एक 5 गणित देतोय. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच गणित सोडवायची आहे आणि सोडून झाल्यानंतर लगेच ती आपल्या 8वी क च्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकायची आहेत. मी सगळ्यांची गणित तपासणार आहे. लिहिलं का? ठीक आहे. पुसू. ठीक आहे. आता होमवर्क साठी मी तुम्हाला काही गणित देतोय. पहिलं गणित. एक्सच्या ठिकाणी y दिलं चालेल का? जमेल. ठीक आहे. y अधिक 2 कंसाचा वर्ग. ठीक आहे. त्यानंतर 3x अधिक 4y कंसाचा वर्ग. तिसरं x अधिक 7 कंसाचा वर्ग. 3 गणित झाली या ठिकाणी. चौथं 102 चा वर्ग. झालं. आणि शेवटचं देतोय. शेवटचं तर काय देऊया? m अधिक 6 कंसाचा वर्ग. ही 5 गणित व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुढली उदाहरणं घेऊया. तर ही 5 गणित सोडवायची आहेत. हा व्हिडिओ बघा. एका गणित समजलं नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेला आहे तो पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याच पद्धतीनं ही गणित काय करायची सोडवायची आहेत. सगळे घरीच थांबताय ना. बाहेर कुणीही जायचं नाही. स्टे होम. थांबूया ठिकाणी आपण. धन्यवाद.